धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा संपूर्ण महिनाभर क्रूरकर्मी औरंग्याने अत्याचार करत फाल्गुन अमावस्येच्या दिवशी हत्या केली। हे दुःख प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये आहे। तोवर अशा जिहादी विचारांची आपण अंत्ययात्रा काढत नाही, तोवर हे सूतक दिसणार नाही। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, मार्गांनो वारकऱ्यांनो आणि गोरक्षकांनो, आपल्या सर्वांचं धर्म कर्तव्य बनतं आपल्या राजाला मृत्यू पश्चात अंत्ययात्रा लावली नाही, मुकपदयात्रेच्या माध्यमातून आपण घेत आहोत। या वीर योद्ध्याला आपण श्रद्धांजली अर्पण करावी। या मुकपदयात्रेची सुरुवात तीर्थ चौकापासून झालेली आहे। तीर्थ चौक चौकापासून झालेली आहे। मला मुकपदयात्रेचा समारोप श्री काळभैरवनाथ मंदिर तासर या ठिकाणी आपण करणार आहोत। तरी या मुकपदयात्रेत आपण हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय शंभूराज, हर हर महादेव। जय श्रीराम। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा संपूर्ण महिनाभर क्रूरकर्मी औरंग्याने अत्याचार करत फाल्गुन अमावस्येच्या दिवशी हत्या केली। दुःख प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये आहे। तोवर अशा जिहादी विचारांची आपण आणि भगिनींनो, धारकऱ्यांनो, वारकऱ्यांनो आणि गोरक्षकांनो, आपल्या सर्वांचं धर्म कर्तव्य बनतं की आपल्या राजाला मृत्यू पश्चात जी अंत्ययात्रा लाभली नाही ती मुकपदयात्रेच्या माध्यमातून की जय। जय श्रीराम। ज्या प्रतिमेचं पूजन शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बलिदानांना स्मरून सर्वांनी पाठीमागे मान।
मृत्यू सही न डरले मनिधर्मवीर, मृत्यू सही न डरले मनिधर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटले जरी जीव शीर, स्वनेत्र तुटले जरी जीव शीर, दुर्दांत दाहक ज्वलंत समाज भावा, दुर्दांत दाहक ज्वलंत समाज भावा, म्हणून उरात धरुया शिवसिंह छावा, गिळण्यास प्राण उठला जरीही कृतांत, संभाजी धर्म जगले जळत्या रणात, सूर्याहूनही अति दाहक धर्म भक्ती, स्फुरण्यास नित्य धरुया शिवपुत्र चित्ती, राष्ट्रार्थ धर्म धनुहा शरीरात प्राण, ही निर्मु हिंदू हृदयी अति तीव्र जाण, संभाजी छत्रपती म्लेच्छ वदार्थ लढले, धर्मार्थ देह त्यजुनी ध्वजरूप झाले, हिंदू म्हणून जगण्यात वृत्ती देई, सिंहासमान जगण्यात तेज देई, शिवपुत्र द्याल उरिते तरी धैर्य मर्म, मारोणी म्लेच्छ अवघेर निरक्षु धर्म, प्राणांतिहीन फिरणे कधी मार्गी मागे, विवत्पना पती तुम्ही शिवसूत सांगे, उद्ध्वस्त तोड निकरार निम्लेच्छ पाश, संपूर्ण हिंदवी करा आपला स्वदेश, जाळून राख करण्या जगिम्लेच्छ सत्ता, हिंदू मनास शिकवू शिवपुत्र कित्ता, राष्ट्रात तले न उखडू जरी म्लेच्छ विष, टिकणार नाही कधीही जग हिंदू देश, संभाजी जाळ तदवत शिवसूर्य जाळ, निर्मोनी हिंदू हृदयी बनू म्लेच्छ काळ, हे हिंदू राष्ट्र करुणी यवनांतकांचे, संकल्प पूर्ण करूया शिवभूपतींचे, करू कसे कधी आम्ही शिवभाव्रताला, सोडू कधी न कधीही धरल्या पथाला, शिवसूर्य चित्ती तळपे नितस्तहीन, प्राणा समान अमुचावरी राष्ट्रधान, मृत्यू जिभेवरी जिने जमले अखंड, उद्ध्वस्त नष्ट करण्यार निम्लेच्छ बंड, शिवसिंह सदृश्य करू अवघा स्वदेश, हिंदुत्व शत्रू सगळे करुणामशेष, विघ्ने असंख्य तरीही पथ चालताना, घालून भीक कधीही यमयातनांना, धर्मार्थ आयु बलिदान करू सहर्ष, संभाजी बाजी शिवबार विवत् आदर्श, झुंजार जात अमुची शिवशार्दुलांची,
अंत्यंश निश्चित करे रणिपाकतेची मारो निशत्रू अवघे समरांत ठार दुर्दांत हिंदू कळे जग जिंकणार शस्त्रासतः नामुचारी शोणिताची शमनार प्राशनिकोळी रणिमलेच्छतेची खड्गात नित्य वसते तुळजा भवानी हे दिव्य सत्य कथिले शिवभूपतींनी गंगा जलात नसतो मळवा विशार यात शिरकू न शके घनांधकार नकुलास सर्प नदजे कधी दंश न्याला संदेह स्पर्शु न शके शिवपायिकाला जळल्या विनान उदळे जगतात काही मातीत बीज कनिसा स्तव नष्ट होई जिजतात सौरभ सुटे खलु चंदनाचा संभाजी मार्ग अमुचाही समर्पणाचा लाचार होऊन कधी कधी ना जगावे त्याहून विष घेऊनी तुरया मरावे शिवसिंह सदृश्य बनू अति स्वाभिमानी संभाजी नाही चुकले यमयातनांनी खड्गाहुनी हि करण्या मनधारदार भाल्याहुनी हि बनण्या मनटोकर वज्राहुनी हि गणण्या मन हे कठोर धर्मार्थ प्राशन करू शिवपुत्र सार गोमायुष्वान म्हणुनी जगनेन दीर्घ हे हीन तुच्छ जगने यहलोकी नर्क जगने जगात समयी क्षणभर असावे वनराज वा गरुड होऊनही जगावे डोळ्यात दृष्टी आमच्या शिवशार्दुलांची चित्तात वृत्ती निवसे सईच्या सुताची हृदयात मूर्ती विलसे प्रियमाय भूची आतूर हाक श्रवण्या वडुराय गडाची भगव्या ध्वजास्तव लढूर निशत्रू मारू झुंजोनी लाख समरे आम्ही धर्म तारू खाली न खड्ग कधीही कधी ठेवणार शिवपुत्र पायी कामी जग जिंकणार वडूची चिता धगधगे हृदयात नित्य संभाजी जाळ थकतो रिचित्ती तप्त जाणून तहान भुकत्या वडूच्या चितेची करू पूर्ण राख जगतातील म्लेच्छतेची संभाजींचे न बलिदान कदापि विसरा घ्या सूड म्लेच्छ रिपुचार निठार मारा कणभर ही म्लेच्छ बिजना उरुद्या धरेवर
हे धर्म कार्य करूया जगपातळीवर होईल प्राप्त मतीला दुती भास्कराची पायात येईल गती शतवादळांची करतील सिंह हृदयात अखंड वास राष्ट्रार्थ चित्ती धरता शिवपुत्र ध्यास सुडानी पेटून उठा रणिम्लेंछ मारा इस्लाम शत्रु अपला क्षण ध्यान थारा जाना समग्र इतिहास नराधमांचा ठेवान शिल्लक कुठे रणिम्लेंछतेचा हिंदू आम्ही असून दास कधीही कुणाचे सिंहा समान बनू स्वामी उभ्या जगाचे शिवबा संभाजी रक्तगट करूया धरेचा अतिक्रूर सूड उगवू अमिम्लेंछतेचा अति उग्र सूड उगवू अमिम्लेंछतेचा कशासाठी आणि मरावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी लढू पांग फेडा वया धर्म भूचे आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय सर्वांनी एक साथ ध्येय मंत्र घेऊयात शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग मनोनी साधिसे तो योग राज्य साधनांची लगबग कैसी केली यावेळी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित तृणवत मानावे गहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय प्रतिज्ञा घेऊया व काशीचा श्री विश्वेश्वर यांना स्मरून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य दर्शनांना साक्षी ठेवून हिंदुस्थान हिंदू समाज व हिंदू धर्म यांच्या अंतर्बाह्य शत्रूंचे समूळ निर्दालन करण्याची व जगज्जननी भारत मातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय सर्वांनी आपल्या आहे त्या जागेवर खाली बसून घ्या भूमीमध्ये सर्वांच्या मनामध्ये आयुष्यभर घर करणारं आणि खरं म्हणजे धर्मनिष्ठा या सगळ्यांचं एक उच्चतम असं उद्देश आपला सर्वांना देणारं धर्मवीर छत्रपती शंभू महाराजांच्या ज्या पावनभूमीमध्ये जन्म झाला त्या पावनभूमीमध्ये आपण सगळे आहोत याचा तुम्हा आम्हा सगळ्यांना खूप अभिमान आहे.
आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांच्यासाठीच काळा दिवस आहे, कारण ज्या दिवशी धर्मासाठी, स्वाभिमानासाठी, स्वराज्यासाठी आणि तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी कशाची तमान बाळगता आपल्या पदाची, आपल्या आयुष्याची तमान बाळगता केवळ धर्म, आपलं उद्दिष्ट आणि स्वराज्य याच्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, ते आपल्या सर्वांचंच दैवत शंभू महाराजांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। निश्चितपणे आजचा दिवस आपण सगळीकडे आहोत। मी पुण्यावरून आलो, प्रत्येक गावामध्ये, पुणे शहरामध्ये आणि अनेक भागांमध्ये उत्स्फूर्तपणे अनेक तरुण मुलं मुली सर्वजण या आजच्या मुकयात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेत आणि खऱ्या अर्थाने आपणा सर्वांना त्या ठिकाणी या सगळ्यातून एकच प्रेरणा घ्यायची की धर्मासाठी, आपल्यासाठी, समाजासाठी, आपल्या सर्वांच्यासाठी नेहमीच बलिदानासाठी, त्या ध्येयासाठी आपण सगळ्यांनी आपल्या राजाप्रमाणे उभं राहिलं पाहिजे। हीच खरं अभिवादन आपल्या सगळ्यांचं त्यांच्या वतीने त्यांच्यासाठी असणार आहे। मी खरं म्हणजे मनापासून या ठिकाणी शिवप्रतिष्ठान पुरंदर यांचं मनपूर्वक या ठिकाणी आयोजन केल्याबद्दल आभार मानणार नाही, परंतु आम्हाला अभिमान आहे की आपण खूप छोट्या प्रमाणावरती याची सुरुवात केली आणि त्याचं एक भव्य स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि हा जो अग्नी या ठिकाणी पेटवलेला आहे हा सातत्याने अशाच प्रकारे धगधगत ठेवायची जबाबदारी ही इथून पुढच्या तरुणांची, तुम्हा आम्हा सर्वांची त्या ठिकाणी आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं दैवत असणाऱ्या शंभू महाराजांचं अभिवादन करतो आणि खरं म्हणजे पुरंदरच्या मातीतले आपण सगळी मंडळी आहोत, म्हणजे रक्ताने नाही तरी मातीने आपण त्यांच्या नात्यामध्ये आहोत, तोच अभिमान तुम्हा आम्हा सगळ्यांना बाळगायचा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि मला वाटतं 4 दिवसांपूर्वी आज आपल्याकडून इथून पालखी त्या ठिकाणी गेली, आपल्या भैरवनाथ प्रतिष्ठानने सुद्धा त्या ठिकाणी त्याचं स्वागत करून त्या पालखीला आपण हे केलं, परंतु मोठ्या प्रमाणावरती तुम्ही आम्ही सगळ्यांनी शंभू महाराज सृष्टीचं एक चांगल्या प्रकारचं नियोजन आम्ही सगळी मंडळी आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन करणार आहोत। त्यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचा पुढाकार, आपल्या सगळ्यांचे विचार आणि आपल्या सगळ्यांचं कष्ट त्याच्यामध्ये आम्हाला लागणार आहे तेवढंच या ठिकाणी सांगतो। पुन्हा एकदा आपण सर्वजण जो आदर्श आपल्या राजाने आपल्या सर्वांना घालून दिलाय त्या आदर्शावरती चालण्याचा प्रयत्न करू, हेच अभिवादन छत्रपती शंभू महाराजांना देतो आणि माझे 2 शब्द संपतो। महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। धन्यवाद सर। छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांनी जे बलिदान तुमच्या आमच्यासाठी केलं त्याची आठवण ठेवून त्या विचारांवर पुढे चालण्यासाठी आज सगळी तरुणाई आणि सर्व भिडे गुरुजींची सर्व धारकरी वारकरी एकत्र झाले, मला मनापासून आनंद होतोय। आमच्या पुढच्या पिढीला, आमच्या पाठच्या पिढीने काय शिकवलंय, काय मोठा त्याग तुमच्या आमच्यासाठी केलाय हे निश्चितपणे जाणवलं पाहिजे, त्याची माहिती असायला हवी। आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये जाणता राजा कोण तर एकच छत्रपती शिवाजी महाराज, आणि संपूर्ण जगामध्ये धर्मवीर कोण तर ते फक्त संभाजी महाराज। राजांनी जगायचं कसं हे शिकवलं, पण धर्मवीरांनी मरायचं कसं हे शिकवलं, धर्मासाठी, आपल्या लोकांसाठी, समाजासाठी। आणि म्हणून तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत की ज्या मातीमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला त्याच मातीमध्ये तुमचा आमचा सर्वांचा जन्म झालाय।
आणि म्हणून तुमची आमची जबाबदारी खूप मोठी आहे. मी मध्ये विधानसभेत बोलताना सुद्धा मी म्हटलं की हे भाग्य आमचं आहे. आमच्या नसानसांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची शूरता वीरता आहे. आपण स्वतःला ओळखलं पाहिजे आणि जसं आपण ह्या प्रतिज्ञा वगैरे केल्या ना तसं मनापासून वागलं पाहिजे. ज्या ज्या प्रतिज्ञा आहेत गिळून टाकतील नाही तर हा देश सुद्धा आहे. इतकी वाईट मंडळी आहेत. 950 वर्ष राज्य केलं आपल्यावर. कशामुळे? आपल्यात एकी नव्हती म्हणून. अजूनही डोक्याला फडके बांधून फिरणारी आमची काही माणसं आहेत, चालू आहेत नेते मंडळी. लाज वाटते त्यांची कधी कधी. मला तर मध्ये एक दिवस असा विचार आला होता की यांना सटकायचं करून, परत म्हटलं की मग तो पुरंदर जागा झाला की मग अख्ख्या महाराष्ट्रभर तमाशा होतो. थोडं शांत घेतलं मी. पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो ही वस्तुस्थिती आहे, वास्तव आहे. भिडे गुरुजींसारखे पुण्यात्मे यांनी जी सुरुवात केली, अनेक RSSचे लोक असतील, हिंदुत्ववादी संघटना असतील, मी पहिल्यांदा पाहिलं या देशामध्ये पहिल्यांदा हिंदू एकवटला ना तो लोकसभेनंतर एकवटला, विधानसभेला एकवटला. एकच गोष्ट सांगतो की लोकसभेला धुळ्यामध्ये 5 मतदारसंघामधून लीड 2.25 लाखाचं कोणाला डॉक्टर भामरे, आणि एका मतदारसंघात मालेगावला आला आणि ते लीड तुटून आपला माणूस हरला. आणि खऱ्या अर्थाने हिंदू त्या दिवसापासून अख्ख्या देशात जागा झाला. मी निवडणुकीच्या दरम्यान पाहत होतो कोण कुठे पोहतोय, कोण काय करतोय. खूप चांगले दिवस आहेत. अशाच पद्धतीने आपण जागृत होऊन काम केलं तर निश्चितपणे हा देश विश्वविजेता होणारच आहे. काही त्याच्यात वाद नाही. आजही राजकारण म्हणून नव्हे परंतु विश्वगुरू आणि विश्व नेता म्हणून मोदीजींकडे सगळेजण पाहत आहेत. आणि म्हणून निश्चितपणे खूप चांगले दिवस आहेत आपल्याला सगळ्यांना. एकत्रितपणे असंच राहू. ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या, बटेंगे तो कटेंगे. आणि आणखी एक घोषणा होती, ती कुठची होती? एक रहोगे तो सेफ रहोगे. ही आजची काळाची गरज आहे. राजकारण म्हणून बोलत नाही, देवा शपथ सांगतो. ही काळाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्व एकत्र राहिले पाहिजेत. कुठे कुठे काय काय चाललंय, जिहाद आणि काय आणि कसं फसवणूक, आम्ही आता सगळे बघतो महाराष्ट्रभरातल्या केसेस. आणि म्हणून मित्रो सर्वांनी एकत्र राहा. विशेषतः आमच्या माता भगिनी ज्या आहेत त्यांना सुद्धा खूप सावध राहिलं पाहिजे सगळ्यांनी. कारण जे आम्ही आता अनेक ठिकाणी बघत आलोय त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे. कुठे काय अडचण वाटली काय आले की तुम्ही ही सगळी मंडळी एवढी ताकदवार मंडळी आहेत, मला डायरेक्ट तुम्ही फोन करू शकता. पण सावध राहिले पाहिजे, शक्तीने राहिले पाहिजे, एकत्रित राहिले पाहिजे. अशा प्रकारचं हे करतो. आणि आपण सर्वजण महाराजांचे पाईक आहोत. धर्मवीर संभाजी राजांचं तर आपल्या पूर्ण धमन्यामध्ये आपल्या रक्त आहे. कुठेही जाताना पुरंदर म्हटलं की सगळे अंगावर अशा काटे येतात लोकांच्या की इतकी 400 वर्षानंतर सुद्धा हा इम्पॅक्ट आणखी कुठेच नाही. किती नेते आले गेले, हिटलर आले, कोण आलं, सगळे आले गेले मोठे मोठे नेते. पण एकमेव नाव असं आहे 400 वर्षानंतर की त्यांचं नाव घेतलं आणि जय भवानी जय शिवाजी म्हटलं की अंगावर काटे उभे राहतात. ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहोत. आणि आपण सर्व त्यांचे पाईक आहोत. आपल्या सर्वांना त्याचा अभिमान असायला हवा. मी पुन्हा एकदा ह्या सर्व धारकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि परत एकदा सांगतो जाहीररित्या जे जे काय लागेल तुम्हाला, जे काय लागेल देवाच्या समोर शब्द देतो. कुठे इकडे तिकडे, आता यावेळेस तर तुम्ही माझ्याकडे कोणी आलंच नाही, पण जे काय लागेल ती सगळी 100% कुठेही दुसरीकडे जायचं नाही. विजय बापू तुमच्यातला कुटुंब प्रमुख आहे, एकच बस. काय किती काय असेल इतर कोणाकडेही जायची गरज नाही. आपण सर्वांनी जेव्हा कार्य, मी आता पाहिलं की त्यात इथे मला त्या भगव्या टोप्या पाहिजे होत्या. माझ्या ऑफिसला 8-10 टोप्या मला सांगितलं. अच्छा, बलिदान मासामुळे घालत नाही. बरोबर आहे, बरोबर. तर जे काही लागेल, जे काही ह्या तुमच्या टार्गेटमध्ये, या तुमच्या संपूर्ण
त्यागामध्ये, या तुमच्या सर्व संकल्पामध्ये जे जे लागेल त्या ठिकाणी मी आपल्या बरोबर साथीने उभा असेल. आणि अगदी कुठचेही कार्यक्रम असेल तर धारकरी म्हणून तुमच्याबरोबर येईल, आमदार किंवा मंत्री किंवा असं म्हणून नाही, धारकरी म्हणून मी तुमच्याबरोबर असेल एवढा शब्द देतो आणि थांबतो. शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. धन्यवाद. आपण आपल्या आवडीच्या गोष्टीचा त्याग करतो, आपल्या वडिलांसाठी, आपल्या आजोबांसाठी, घरातील कुटुंबातील कोणताही सदस्य गेला तर. तसं संभाजी महाराज हे आपल्या कुटुंबातील मूळ पुरुष आहेत, आपले सदस्य आहेत. कारण आपल्या सर्वांना माहिती हा धर्मवीर बलिदान मास पाळण्यामागचं औचित्य काय. त्या क्रूरकर्मी औरंग्यानं काही पितुरांना हाताशी घेऊन आपल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अतोनात छळ केला, अतोनात यातना त्यांना दिल्या. बहादूर गडावरती असेल आणि शेवटी जो अंत वडू तुळापूरला झाला तो असेल. त्याचं वर्णन मी करणार नाही, कारण आपल्यामध्ये ती क्षमता नाही, आपल्यात ते सामर्थ्य नाही. पण आपण सर्वजण जाणता. आणि ते सर्व संभाजी महाराजांनी का सहन केलं हा प्रत्येक हिंदूंनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. जो हिंदू जातीपातीमध्ये विखुरला गेलाय, पक्षभेद, मनभेद, मतभेद, प्रांतभेद, भाषाभेद या सर्व गोष्टीमध्ये विखुरला गेला, हा हिंदू समाज एकवटणार कसा, या आत्मपरीक्षण करण्याची आता वेळ आलेली आहे. आज आपण पूजापाठ करतो, आराधना करतो, सर्व काही करतो. कशासाठी करतो? आत्मोन्नती, आत्मोद्धार, आत्मसाक्षात्कारासाठी. कधी या हिंदू समाजानं राष्ट्रोन्नती, राष्ट्रोद्धार, राष्ट्राचा साक्षात्कार व्हावा हा विचार केला नाही केला. मी जे बोलतोय ते सत्य बोलतोय. आपण भरकटले गेलो आहोत आणि म्हणून मधल्या काळामध्ये आपण पारतंत्र्यामध्ये गेलो. निश्चित आपण हिंदुत्व सोडून षंडत्व स्वीकारलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या हातामध्ये तळपती तलवार होती, भवानी मातेचा जो आशीर्वाद होता हे आपण विसरलो आहोत. एक लक्षात घ्या, बलिदान परमो धर्म. म्हणून त्या बलिदानाची, त्या त्यागाची वृत्ती आपल्यामध्ये यावी म्हणून गुरुजींनी तो संकल्प केला. गेले 11-12 वर्ष झालं या पुण्यभूमीमध्ये, या धर्मवीर भूमीमध्ये, पुरंदरमध्ये आपण हा बलिदान मास पोहोचवायचा प्रयत्न करतोय. आता या देखील फक्त एका चौकातले नाही तर 40 चौकातले धारकरी एकत्र आलेले आहेत, माता भगिनी एकत्र आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 46 गावांमध्ये आपलं काम वाढलेलं आहे. ही गोष्ट साधारण नाहीये. येत्या 5 वर्षात, शब्द लक्षात ठेवा, येत्या 5 वर्षात अखंड पुरंदर तालुका आपण एका सूत्रात बांधणार आहोत, एका तत्वात बांधणार आहोत. ते तत्व कोणतं? शिवतत्व, शंभूतत्व. आणि मग त्यावेळेस जो पुरंदर उभा राहील ना, तो धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अपेक्षित असा पुरंदर उभा राहील. आवाज येत नाही मागे, आवाज येत नाही मागे. मग तो पुरंदर जो उभा राहील ना, तो धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना जो असा अपेक्षित आहे ना, तसा पुरंदर उभा राहील. ज्या संभाजी महाराजांनी जो मृत्यू स्वीकारला ना, ज्या विश्वासाने स्वीकारला की हा हिंदू समाज मला विसरणार नाही, माझ्या मृत्यूची चेष्टा होऊ देणार नाही. आज आपण एक जो श्लोक घेतो की लाचार होऊन कधी कधी ना जगावे, त्याहून विष गिळून त्वरया अमरावे, शिवसिंह सदृश्य बनू अति स्वाभिमानी, संभाजी नाही झुकले यमयातनांनी. संभाजी महाराजांनी यमयातना सहन केल्या, आपण लाचारी सहन केली नाही. कारण का? आग्र्याच्या भेटीमध्ये, त्या आग्र्याच्या प्रकरणामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या औरंगजेबा वरती तख्तावर बसला होता, तेव्हा शिवाजी महाराजांचा जो अपमान केला, तेव्हा शिवाजी महाराज त्या रामसिंगाला म्हणले होते की मी कोण आहे तुला माहितीये, मी कोण आहे तुझ्या बापाला पण माहितीये, मी कोण आहे ते तुझ्या बादशाला पण माहितीये, त्या औरंग्याला पण माहितीये. मृत्यू स्वीकारे पण अपमान नाही. म्हणून हिंदूंनो, हिंदुत्वासाठी एकत्र येणं आपल्याला गरजेचं आहे. आज आपण गेले महिनाभर बलिदान मास पाळला, तो लोकांपर्यंत पोहोचवला. 46 गावातले प्रत्येक गावामध्ये 100-200 लोक जमायची, पण त्यातले प्रतिनिधी म्हणून 2-2 कोहाणे या ठिकाणी आले. ते गरजेचं आहे, ते गरजेचं आहे. कारण हिंदू एकवटलाय, हिंदू एक झालाय, हे कळणं गरजेचं आहे. कारण तुमच्या माझ्यामध्ये वाद लावायला असंख्य विषय आहेत, पण आपल्याला एक करायला फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. म्हणून आपला हा मार्ग सोडायचा नाही.